जय महाराष्ट्र मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झामिनेशन स्टार्ट होणार. तर त्यासाठी मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर बद्दलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते तुमच्यासाठी मी कव्हर करून देणार, ते मी तुम्हाला शिकवणार. म्हणजे ते एक्झॅक्ट म्हणजे 100% ॲश्युअर ते एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. ओके, तर म्हणून तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे हा जो इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, ओके, यामध्ये 100% क्वेश्चन येतातच. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ओके, तर मी तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स कसे बनवायचे, सेंटेन्स कसे चेंजिंग करायचे ते तुम्हाला मी शिकवणार. ओके, तर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो एक फॉर्मॅट आहे, हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे चेंज द व्हॉइस म्हणजे काय, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर त्याचं करणे. ओके, आणि पॅसिव्ह व्हॉइस मधून ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करणे. ओके, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे सर्वनाम मी तुम्हाला माहिती पाहिजे. जसं ऍक्टिव्ह मध्ये जर आय असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर आय असेल, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं फॉर्मेशन करताना त्याचं बाय मी कसं होतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर याबद्दल मी तुम्हाला समोर एक्सप्लेन करून देते. ओके, जसं व्ही आहे तर व्हीचं बाय अस होते, यू आहे तर यूचं बाय यू होते, ही आहे तर हीचं बाय हिम होते, शी आहे तर सीचं हर होते. ओके, तर जसं देम आहे तर देमचं, जसं दे आहे देचं देम होणार. ओके, नाही तर याबद्दल तुम्हाला जनरली माहिती असेल तरी सुद्धा याचं स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवा, कारण की याबद्दल सेंटेन्स तुम्हाला समोर येणार आणि ते एक्झामिनेशन मध्ये येणार आणि ते सेंटेन्स कसे फॉर्मेशन करायचे ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये बघून घ्याल. ओके, तर मी तुम्हाला तसं एक्सप्लेन करून देणारच. जसं चेंज द व्हॉइस आहे, चेंज द व्हॉइस म्हणजे नेमकी काय याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर यासाठी काही एक उदाहरण दिलं आहे, सेंटेन्स दिला आहे, ते तुम्ही अंडरस्टँड करा. ओके, जसं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मला सेंटेन्स आहे, राम किल्ड रावण किंवा रामा किल्ड रावण. ओके, म्हणजे रामाने रावणाला मारले, तर हेच वाक्य खाली प्रमाणे लिहित आहेत जसं यामध्ये दिला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर. ओके, रावण वाज किल्ड बाय रामा. तो दुसरी गोष्ट मित्रांनो, ते याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते, डोंट वरी अबाउट इट. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. ओके, तर यामध्ये बघा रूल्स, बघा यामध्ये जो रूल्स दिलेला पहिला रूल. ओके, तर ह्या वाक्याचा जो मराठी अर्थ आहे पहा, या वाक्याचा जो मराठी, रामाने काहीतरी ऍक्शन केलेलं आहे. ओके, यामध्ये काहीतरी ऍक्शन केली, काही वर्क केलेलं आहे, तर राम का एक सब्जेक्ट आहे. ओके, तर सब्जेक्टने काहीतरी ऍक्शन केलेली आहे, म्हणजे तर राम हा एक कर्ता झाला, म्हणजे काय झाला, एक सब्जेक्ट झाला. किल्ड का एक क्रियापद. ओके, किल्ड एक क्रियापद आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये याचं खूप इम्पॉर्टंट आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, परंतु हे वाक्य दुसऱ्या प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा बोलता येते, मात्र वाक्य बदलविताना वाक्याचा मूळ अर्थ कायम असला पाहिजे, हो की नाही. तर यासाठी तुम्ही वाक्य क्रमांक 2 बघा. या वाक्य क्रमांक 2, तर यामध्ये बघा. ओके, तर मित्रांनो, याकडे जनरल तुम्ही लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन करा. तर पहा, रावण समोर आणला, कारण की ऍक्टिव्ह म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर तुम्हाला कर्म माहिती पाहिजे आणि कर्म हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये समोर येतात. ओके, तर बघा, रावण आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये समोर आणला मग कर्ता म्हणून आणला. ओके, परंतु क्रियापद सुद्धा बदलविले, हेच म्हणजे परंतु क्रियापद सुद्धा आपण चेंज केलेला आहे. ओके, कारण की त्या ठिकाणी फक्त किल्ड होता, त्या ठिकाणी आपण वाज किल्ड केलेला आहे, म्हणजे मारला गेला. ही पॅसिव्ह व्हॉइस वाक्य रचना वापरली आणि वाक्याचा मूळ जो अर्थ आहे, रामाने मारले किंवा रावण मारला गेला किंवा रावण जो आहे रामाकडून मारला गेला. ओके, हे जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. यालाच आपण व्हॉइस चेंज करणे किंवा ऍक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करणे म्हणतात. ओके, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कधी काय होते की तुम्हाला जो सेंटेन्स आहे तो डायरेक्टली दिला नसतो, म्हणजे चेंज द व्हॉइस असं डायरेक्टली दिलेलं, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करा असं दिला नसतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट जो सब्जेक्ट आहे रावण हा जो कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणून तुम्हाला दिला असेल, वाक्य सब्जेक्ट म्हणून दिला असेल, त्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला त्या वाक्याची रचना करा. ओके, असं दिलं जातं, म्हणून तुम्ही या सर्व लक्षात ठेवा. पूर्ण मी यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, डोंट वरी अबाउट इट. फक्त याचे जे स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि स्वतः सुद्धा या ठिकाणी एफर्ट लावा, म्हणजे तुम्ही घरी सुद्धा याचा स्क्रीनशॉट काढून अभ्यास करू शकता. ओके, बघा, या चेंज द व्हॉइस मध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असते हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर नंबर 1 एक रूल्स आहे, नंबर 1 एक
गोष्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे जो सेंटेन्स आहे त्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. हे जे आयडेंटिफाय केलं तर तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेपोजिशन, या वाक्याचे प्रेपोजिशन पण लक्षात घेता आला पाहिजे तुम्हाला, म्हणजे ओळखता आलं पाहिजे. आणि त्या सेंटेन्सचा मराठीमध्ये सुद्धा अर्थ तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे त्या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ, त्याचा मराठीमध्ये मिनिंग सुद्धा करता आला पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरंवाला रूल बघा, क्रियापद कसे आहे. ओके. क्रियापद म्हणजे कसे आहे, कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या टेन्स मधले आहे हे सुद्धा तुम्हाला समजली पाहिजे, कारण की हा खूप महत्त्वाचा रूल आहे. ओके. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस करताना मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप लागतेच. ऍक्टिव्ह मध्ये पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावं लागेल. जसे या ठिकाणी दिलं आहे राईट. ओके. या ठिकाणी राईट दिलं आहे तर राईटचं आपण रिटर्न केलं. या ठिकाणी सीन दिलेलं आहे तर सीनचं सी दिलेलं आहे, सीचं सीन केलेलं आहे. म्हणून यांना प्रथमचा पाठ करा. ओके. तर डोंट वरी, जे सिंपल वाले जे वर्ब आहे, ओके, वर्बचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ फॉर्मेशन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार. ओके. डोंट वरी. जे जनरली सिंपल आणि जनरली कॉमनली विचारले जातात. ओके. तर तिसरं वाला बघा, पॅसिव्ह वॉइस करताना मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप लागतेच. ओके ना, हे तुम्ही शिकलेलं आहे. तर फोर्थ वाला मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. मुख्य क्रियापद म्हणजे काय, मुख्य क्रियापद म्हणजे नेमके काय. ओके. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. मुख्य क्रियापद म्हणजे उदाहरण जसं आय कॅन राईट अ लेटर. आय कॅन राईट अ लेटर या वाक्यात कॅन राईट हे काय एक संपूर्ण क्रियापद आहे, परंतु यात राईट हे काय मुख्य क्रियापद आहे आणि कॅन एक सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणू शकतो. ओके. तर दुसरी गोष्ट म्हणजे सेंटेन्स मध्ये तुम्हाला या प्रकारचे हेल्पिंग वर्ब येणार, जसे कॅन आहे, कुड आहे, विल आहे, शुड आहे, वुड आहे, मी, माइट, मस्ट या प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला त्या सेंटेन्स मध्ये येणार. हे जर ऑक्झिलरी वर्ब त्यासोबत येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बीचा यूज करावा लागेल. त्यासोबत बीचा यूज करावा लागेल. ओके. सहाय्यकारी क्रियापदासोबत बीचा यूज केला जातो. ओके. तर पुढील वाक्य बघा आणि पुढील वाक्य अभ्यासा. ओके. तर ऍक्टिव्ह वॉइस मधील एक सेंटेन्स आय कॅन राईट अ लेटर. मी पत्र लिहू शकतो. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करा, अ लेटर कॅन बी रिटन बाय मी. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या सेंटेन्स मधील सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, वर्ब ओळखता आला पाहिजे आणि ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. कारण की ऍक्टिव्ह वॉइस म्हणून पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं असेल तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस मध्ये अगोदर कर्म घ्यावं लागेल म्हणजे ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. तर बघा या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस दिलेला आहे. या ठिकाणी आपण पहिले काय घेतलं, कर्म घेतलं. अ लेटर काय कर्म आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे. ओके नाही, तर सहाय्यकारी क्रियापद दिलं, सहाय्यकारी क्रियापदासोबत तुम्हाला बी घ्यायचं आहे. ओके नाही, या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यानंतर राईट तुम्हाला थर्ड फॉर्म घ्यायचं रिटर्न. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे आय, तर आयचं तुम्ही काय केलं मी, तर मीच्या अगोदर तुम्हाला बाय घ्यावं लागेल. ओके. तर या ठिकाणी झाला हा सेंटेन्स तुमचा कंप्लीट. अ लेटर कॅन बी रिटन बाय मी. पत्र माझ्याकडून लिहिल्या जाऊ शकते. ओके. तर मित्रांनो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो दॅट्स वाय यू जस्ट वॉन्ट टू बी मोर फोकस ऑन दिस क्लास. Okay, and I will be teaching very well and very important topics. Okay, and honestly and इमानदार. ओके. म्हणजे इमानदारीने मी तुम्हाला शिकवणार, म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. आणि कारण की मित्रांनो, हा जो मी फॉर्मॅट बनवला हा व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बनवला, हॉरिझॉन्टल मध्ये पण मी बनवू शकत होतो, पण काय आहे की मित्रांनो, तुमच्याकडे पण ड्युरेशन कमी आहे, माझ्याकडे पण ड्युरेशन कमी आहे आणि जे कंटेंट्स आहे ते मॅटर्स आहे ते जास्त आहे. म्हणून शॉर्ट ड्युरेशन मध्ये लॉंग कंटेंट कसं प्रोव्हाइड करायचं हे मी याद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. कारण की हॉरिझॉन्टल मध्ये कंटेंट कमी बसलं असतं, कमी ऍडजस्ट झालं असतं, म्हणून मी व्हर्टिकल म्हणजे जास्त कंटेंट्स या ठिकाणी ऍडजस्ट केलं. ओके. म्हणून क्वालिटेटिव्ह नॉलेज मी तुम्हाला देत आहो. तर म्हणून तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि समजा, याचं स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अंडरस्टूड करून घ्या. ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पाचवं वाक्यामध्ये कर्माच्या जागी द्वितीय असेल. मी तुम्हाला एक फॉर्मेशन देते, डोंट वरी अबाउट इट. वाक्यामध्ये फर्स्ट, सेकंड अँड थर्ड याचं फॉर्मेशन आहे. वाक्यामध्ये कर्माच्या जागी द्वितीय असेल म्हणजे
मी आहे, अस आहे, यू, हिम, हर, दे. ओके, असेल तर यांना कर्त्याच्या जागी आणताना प्रथमतः रूपांतर करता आले पाहिजे. म्हणजे जसं मी आहे तर मीच काय होतं तुम्हाला माहित आहे, मीच आय होते, हो का नाही. तर मीच आय होते, अच ही होते, हिमचं हर होते आणि शीचं हर आणि देमचं दे. तर हे फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे, हे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे, ओके नाही. खालील वाक्य अभ्यासा. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगते नेक्स्ट वाला सेंटेन्स